मधुराम ठाकरे यांच्याकडून 101 रुपये आभारी आहोत. आशीर्वाद असेल. काय त्याशिवाय बायका मुलगा माहिती आहे एवढं कपाळ जगात मिळवली ते गिराक जाई काय नाही. हो खरोखरच्या टाकलेला गिराक रस्त्यावर माणसं बघतात तिला कसा डोंग उठला बघतात पुढे जाते बघू देत ते तिची काय नज नाही बोलते. आई जास्त शिवा द्यायचे नाही. माझ्या नवऱ्याने मला रात्रीची कराटे शिकवली. मला माझ्या नवऱ्या दिवसात सगळे शिरून नाडी तू करतो कळलं पाहिजे हात लावायला. आलो काय तुझ्या वाणी सवारी फडके नाही साने 10 मीटर साडी आहे. होय 7 जणी धकल्या तर 7 भेटायचे. मीटर आहे माझी किती हात लावायला. बघ येतो साजरे होण्याची असली शेजारी पाहिजे बघ. मग तुझा काय जुना कारखाना आमचा नवीन आहे. नवीन कसा ऐकून घे. जोपर्यंत पुरवे नाही तोपर्यंत कारखाना नाव हा तरी की कारखाना जुना आज आम्हाला झालेत काय बोलते किती येतं जायस वाजूट हे नक्की वाजूटी का म्हणतीस. हा नवरा मुंबईला त्याला बिरा आहे बाईकडे यायला वाजूचे बाई एवढं बोलायचं वरांड घालायला पाहिजे कोंबडीवाणी. का जा साजरे होण्याचे सांगते. ऐकून वैष्णवी शर्मा यांच्याकडून सगळंच नाही. वैष्णवी सगळंच नव्हे का दोघींचं एकत्र होते. स्वरा दाते यांच्याकडून 101 रुपयावर होत असत असते. आज ती शेजारीने पाहिजे कळाले काय. नवऱ्या संग बोलताना मी चांगले बोलायला लागते. नवऱ्याला ऐकू येते का नाही आधी बघायचं. नाहीतर सुतान मध्ये की होत आणतंय तिथं हात रुंगाल मध्ये तिथं हात रुंगाल ते आमच्या नवऱ्याला असं पाहिजे. म्हणून मी काय म्हणते सांगते मी कानात तेव्हा तरी कानात सांगते मी कानात तेव्हा तरी कानात गाजमध्ये कोणी यार कधी राया माती यार कधी राया माती यार कधी माणसं बसल्यात माहिती आहे का. साडी का नेसला विषय येतो. कथा मारुतीच्या लग्नाची. मारुती हे ब्रह्मचारी आहेत आणि यांची बायको सुद्धा आहे. ती कोण आहे ऐकायला मिळतं. कथा सात्यासराची कशासाठी पुजले यांचा मान का हा विषय येतो. कथा गुलाब औषधाची शेतकरी आधारित भावाची कथा 3 भावांच्या वनवासाची. 3 भावांचा वनवास कसा होतो पूर्णत्वाला कसा जातो अन्नाचा अपमान का करून हा विषय येतो. कथा धनुमाळ्याची कथा दुबळे कोंडूची कथा चंद्रमोहन राजाची. सावत्र भावांचं प्रेम बरगेवाडीला अमर होती कथा चंद्रमोहन राजाची. कथा नागराजाची. नागराजा बहिणीचा भाऊ कसा झाला. कथा लक्ष्मीचा महिमा. लक्ष्मीची सेवा कशी करावी ते प्रसंग देवाच्या नंदीची. कथा रेणुकाचं ज्योतिबाचं नाटका अर्थात कोल्हापूरच्या अंबाबाईची. कथा सोनारंगीची. लग्नात लिमका नेसतात लग्नात कट्यात कासता विषय येतो. कथा आईच्या माईची. कथा सावरामाची. कथा सवत माझी लाडकी. कथा ताईबाईची. कथा चिमणी पाखराची. कथा भावाभावाची पैलवानाची. कथा जुगतींच्या संसाराची. कथा 3 भिकाऱ्यांची. कथा नवस रेणुका मिळतात. कथा चांगुणाची. कथा सत्यनारायणाची. कथा दिल्लीचा वट्टाव. कथा अंबिका जन्माची. कथा बिगर देठाचं फुल. बिगर देठाचं फुल कुठं आहे पाहण्यासाठी काय करावं लागतं ही मारतर मल्हारी आधारित कथा येते. कथा विधवा बाईचा आशीर्वाद. विधवा बाईने आशीर्वाद दिल्यावर एखाद्या बाईचा नवरा मरणाच्या दारातून कसा परत येतो. सगळ्यात श्रेष्ठ दान धर्म कोणतं आणि कर्म कोणतं ही विधवा बाईची कथा. कथा रेणुकाची माळपारडी. कथा आईचं काळीज. कथा बहिणीच्या अमावास्या पौर्णिमेची. कथा महाशिवरात्रीची. कथा चापेकळीची. कथा चंद्रहास्यराजाची. कथा तुळशीच्या लग्नाची. कथा माहेरची शिदोरी. कथा कवडीच्या माळेची. कथा भवानीच्या पालखीची. कथा कर्म
काय काय मला गरज नाही फुकट रडायचं नसते मला. फुकट रडायला तुम्हाला 5,000 दिसतो त्यांनी 12 दिवस आले गेले सगळं आमचं त्यात राहत याला चावूनचे काढ म्हणायचं. होय आगर करण्या बायका नुसतं शिकूनच बरं वाटते. रडा म्हणलं येत आहे. होय म्हाताऱ्या बायका कधी होऊन येते आता. हा म्हणून मध्ये हे रडा गाडगामध्ये नवरी पसंत केल्याशिवाय जायचं नाही. बरं रात्रभर त्या झाडाच्या धावत आहे आणि त्याच झाडाच्या समोर गलीत दामू सावकाराचं घर होतं. त्याची पूर्वी कमळा होते. नाक साप इकडे गालावर पडते खळे. 50 थोडं सोनं हिच्या गळ्यात होत. नागिनी वाणी विनी पाठीवरती दोघत होती विनी जगत. गाडगामध्ये लग्नाच्या आधी मुक्कामी मिळाला. बरं झालं. गाडगा दिवसभर आलाय नाही बोलाय नाही काय नाही. तिने गाडगा नेलं पलंगावर ठेवले. घरात गेला संध्याकाळची जेवण झाले. पलंगावर झोपाय आली. 50 दागिने गाडग्यात ठेवले आणि उशाखाली हात घेऊन घोरायला लागले. रात्रीचं 12 वाजले आणि सोनं घेऊन गाडगा निघाले. गाडगा तिघ निघाले. बाई हवेत हा 50 थोडं दागिने काय कुठे चोरी केली?
झालं व्यवस्थित. रामकृष्ण. शिवाजी मामा एवढं द्या हो. बरं सांभाळून ठेवा.